हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न नेक्स्ट चॅप्टर दॅट इज साऊंड. हा आपला चॅप्टर नंबर 8 आहे. 7 चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. साऊंड जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण आज त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहे. आधी याच्यामधला तुम्हाला स्किप सिलेबस जो आहे तो 8.2 जो आहे तो पूर्ण स्किप केलेला आहे. त्यानंतरनं 8.3सुद्धा स्किप केलेला आहे आणि डायरेक्टली 8.4 आहे. मग सगळ्यात आधी आपण आज इंट्रोडक्शनचा पार्ट पाहूयात. त्यामध्ये आपण सगळ्यात फर्स्ट डिस्कस करूया डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ह. पहा आता ॲक्च्युली वेव्ज आर ऑफ डिफरंट टाईप्स. मग सगळ्यात आधी आपण फर्स्ट पॉईंट लर्न करूया ह्याच्यामध्ये. डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. ओके, ॲक्च्युली फर्स्ट आपण वेव्ह म्हणजे काय पाहूयात. वेव्ह विच रिक्वायर ए मटेरियल मीडियम फॉर देअर प्रपोगेशन आर कॉल्ड मेकॅनिकल वेव्स. ॲक्च्युली वेव्ह म्हणजे आपण इन जनरल डेफिनेशन आपल्याला काय माहिती आहे, डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल, त्याला वेव्ह म्हणतात. आपण जे बोलतो त्याच्यामध्ये सुद्धा वेव्ह असते, दॅट इज द साऊंड वेव्ह. त्यामध्ये काय होतं, आपलं जे मीडियम आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते व्हायब्रेट होतात आणि ती वेव्ह प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जो साऊंड येतो ऐकू येतो. वेव्स इन टर्म्स ऑफ वेव्ह. मग याच्यामध्ये सांगितलं आहे वेव्ह विच रिक्वायर द मटेरियल मीडियम फॉर द प्रपोगेशन कॉल्ड द मेकॅनिकल वेव्ह. त्याचे एक्झाम्पल्स जे आहे साऊंड वेव्ह, स्ट्रिंग वेव्ह, सिस्मिक वेव्स एक्सेट्रा. ओके, आता ह्याच्यामध्ये पुन्हा टाईप्स आहे. आता ही जी वेव्ह आहे तिला काय असतं, मटेरियल मीडियम रिक्वायर्ड आहे, ती मेकॅनिकल टाईप वेव्ह आहे. आणि आणखीन एक अशी वेव्ह आहे वेव्ह विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम, म्हणजे आपण आधी मेकॅनिकल वेव्ह पाहिलं. ओके, द वेव्ह विच रिक्वायर द मटेरियल मीडियम फॉर द प्रपोगेशन इज नोन ॲज द मेकॅनिकल वेव्ह. एक्झाम्पल होतं त्यातलं साऊंड वेव्ह, स्ट्रिंग वेव्स एक्सेट्रा. देन आता याला मटेरियल मीडियम रिक्वायर्ड होतं. आता अशी वेव्ह, द वेव्ह विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर द प्रोपोगेशन आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता जी ही वेव्ह आहे ज्याला मटेरियलची रिक्वायरमेंट नाही आहे त्या टाईप ऑफ वेव्हला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. फॉर एक्झाम्पल लाईट वेव्स, रेडिओ वेव्स एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता हे वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ वेव्हमधली ही टाईप आहे. त्याच्यानंतरनं द वेव्ह इज असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट वेन इट इज इन मोशन इज कॉल्ड मॅटर वेव्ह. सी दिस, द वेव्ह विच associated with any object when it is in the motion then it is known as the matter wave. त्याला काय म्हणतात, matter wave. And wave in which a disturbance created at one place travels to the distant point and keep traveling unless stopped by the external force are known as a traveling or progressive waves are or also called as the stationary waves. पहा आता याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ह सांगितलेले आहेत. हे सगळे इंट्रोडक्शन आहे. वेव्ह मीन्स द डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल. मग आपण मेकॅनिकल वेव्ह पाहिली. द वेव्ह विच रिक्वायर द मटेरियल मीडियम फॉर देअर प्रपोगेशन इज नोन ॲज द मेकॅनिकल वेव्ह. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ह, स्ट्रिंग वेव्स एक्सेट्रा. Then the wave which do not require any material medium for their propagation, that type of wave is known as the electromagnetic wave. For example, light waves, radio waves, etc. And the wave associated with any object when it is in motion, then that wave is known as the matter wave. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्ट सोबत जर ती वेव्ह असोसिएट असेल तेव्हा त्या वेव्हला काय म्हणतात, मॅटर वेव्ह. And last is the wave in which disturbance is created at one place, travels to the distant point and keep traveling unless stopped by external force are known as the traveling or progressive wave. म्हणजे अशी वेव्ह जी डिस्टर्बन्स क्रिएटेड करते ॲट वन प्लेस आणि ती ट्रॅव्हल करते कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय होत नाही तोपर्यंत ती स्टॉप होत नाही, त्या टाईप ऑफ वेव्हला म्हणतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह और ट्रॅव्हलिंग वेव्ह or also known as the stationary wave.
ओके, अंडरस्टूड दिस. आणि मग ह्याच्यामध्येच 2 टाईप्स आहेत वेवचे. फर्स्ट टाईप जो आहे तो आहे लॉन्जिट्युडनल वेव आणि सेकंड जो आहे तो आहे ट्रान्सवर्स वेव. दीज आर द 2 टाईप्स ऑफ द वेव्स. हे 2 टाईप्स आहेत वेवचे. मग ते आपण आता लर्न करणार आहे. पुढे आपल्याला लर्न करायचे आहेत. ट्रान्सवर्स वेव अँड लॉन्जिट्युडनल वेव, दीज आर द टाईप्स ऑफ दिस वेव्स. दिस ऑल द इंट्रोडक्शन. मग आपण वेवचा इंट्रोडक्टरी पार्ट घेतला. त्यामध्ये आता काही काही जे डेफिनेशन आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. पिरियड मीन्स द टाईम टेकन बाय पार्टिकल टू द मीडियम टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. त्याला काय म्हणतात? पिरियड. मीन्स जी वेव आपण म्हणतो तिला कम्प्लीट वन व्हायब्रेशन इथून स्टार्ट इथपर्यंत व्हायला जी टाईम लागतो त्याला पिरियड टी असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी मीन्स द नंबर ऑफ व्हायब्रेशन परफॉर्म पार्टिकल पर सेकंड. म्हणजे असे किती व्हायब्रेशन्स परफॉर्म होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. अँड वेलॉसिटी इज द डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल पर युनिट टाईम. जितका डिस्टन्स याने कवर केलं आहे टाईममध्ये त्याला म्हणतात वेलॉसिटी. या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. त्यानंतरनं ॲम्प्लिट्यूड मीन्स द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीडियम थ्रू विच द वेव इज प्रोपोगेटिंग फ्रॉम इट्स रेट्स पोझिशन. म्हणजे इथून ते इथपर्यंत जे मॅक्झिमम डिस्टन्स कवर केलं आहे त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. आणि वेवलेंथ मीन्स द डिस्टन्स बिटवीन द 2 सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन विच द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे आता सपोज मी ही वेव काढली तर यामध्ये जे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आहे त्यातलं जे डिस्टन्स आहे हे जे 2 वेवमधलं डिस्टन्स त्याला म्हणतात लॅम्बडा. दॅट इज द वेवलेंथ. ओके, सो दीज आर द इंट्रोडक्टरी पार्ट. नाऊ लेट्स सी व्हॉट इज मीन बाय द ट्रान्सवर्स वेव. ॲक्च्युली तुम्हाला डेफिनेशन पण नाही आहे, डायरेक्टली मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेवपासून आहे. पण आपण त्याच्यामध्ये आधी त्याची डेफिनेशन घेऊयात ट्रान्सवर्स वेवची. आणि मग त्याच्यानंतर हे प्रोग्रेसिव्ह वेवचे 2 टाईप्स येतात. फर्स्ट टाईप आहे तो जो आहे तो आहे ट्रान्सवर्स वेव. ट्रान्सवर्स वेव तुम्ही हे ऐकलेले असतील, तुम्हाला हे झाले असतील 9th-10th. आणि सेकंड आहे लॉन्जिट्युडिनल वेव. फर्स्ट वी सी ट्रान्सवर्स वेव. मग ट्रान्सवर्स वेव मीन्स वॉट ते आधी पाहूयात. मग त्याच्या तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा आपण इन शॉर्टमध्ये रिवाइज करूयात. ट्रान्सवर्स वेव मीन्स अ वेव इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव इज कॉल्ड ॲज द ट्रान्सवर्स वेव. म्हणजे कसे? अ वेव इन विच ह्यातले जे पार्टिकल्स आहेत, आपण म्हटलं होतं वेव म्हणजे काय इन टर्म्स ऑफ पार्टिकल, डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल. मग तेच इथं म्हटलं आहे, जर त्यातले पार्टिकल्स आहेत ते कसे व्हायब्रेट होत आहेत परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, दॅट टाईप ऑफ वेव इज नोन ॲज द ट्रान्सवर्स वेव. ओके, पहा मी इथं डेफिनेशन तुम्हाला इथं लिहून देते. अ वेव इन विच particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of the wave is called transverse wave. So this is the definition of the transverse wave. मग ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर रिपल्स ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर और लाईट वेव्स. जर तुम्हाला माहिती आहे वॉटरचा सर्फेस आहे किंवा रिव्हर आहे, त्याच्यामध्ये जर मी एखादा स्टोन फेकला तर काय होतं, त्याच्यामध्ये रिपल्स असे गोलगोल हे होतात की नाही. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द ट्रान्सवर्स वेव. दॅट इज द रिपल्स ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर और लाईट वेव्स. मग आता ह्याच्या ज्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या पाहूयात आपण इन शॉर्टमध्ये, आणि मग त्याचं आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहणार आहोत. ओके, मग आता त्याच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या मी फक्त तुम्हाला ओरली सांगणार आहे. त्या आता आपण ह्याच्यावरनंच एकदम इझी आहेत. पहा, सगळ्यात फर्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये आहे ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन द पाथ
of wave vibrate in the direction perpendicular to the direction of propagation of wave with same period and same amplitude. म्हणजे जी डेफिनेशन होती तीच फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलेली आहे. फक्त एवढं सांगितलं आहे, सेम पिरियड अँड सेम ॲम्प्लिट्यूड. ओके. ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम in the path of the wave vibrate in the direction perpendicular to the direction of propagation of the wave with same period and amplitude. This is the first characteristics. Then second characteristics is when transverse wave passes through the medium. आता जेव्हा ट्रान्सवर्स वेव्ह पास होते मीडियममधून, द मीडियम इज डिवायडेड इन टू द अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ. आता ही जी असते ही कशी असते वेव्ह पहा, ही जी आहे हे अशा टाईप असते आणि हे जो वरचा असतो ना हा असतो क्रिस्ट. आणि हा असतो ट्रफ. means transverse wave passing through the medium is divided into alternate crests, that is a region into the positive displacement, and trough, that is in the region of negative displacement. आता हे आपण कसं म्हटलं तुम्हाला माहिती आहे, जर ग्राफिकली पाहिलं आपण तर वरचे जे असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि खाली जे असतात ते निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह पार्टमध्ये आहेत ते क्रिस्ट आहे, निगेटिव्ह पार्टमध्ये आहे ट्रफ. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. Means when transverse wave passes through the medium is divided into alternate crest and trough. Crest, that is region of positive displacement, and trough, that is region of negative displacement, and that are periodic in time. So this is the second characteristics. आता हे पहा, त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक हे ए क्रिस्ट अँड अन ॲडजसंट ट्रफ फॉर्म वन सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे ही जी आहे हा क्रिस्ट आणि हा एक ट्रफ इतकं जो आहे हा एक वन सायकल फॉर्म करतो. मीन्स अ क्रिस्ट अँड ॲडजसंट ट्रफ फॉर्म ए वन सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अँड द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह क्रिस्ट. हे जे आहे दोन क्रिस्ट आहेत, हा पण क्रिस्ट आहे. द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह क्रिस्ट अँड ट्रफ, म्हणजे खालीसुद्धा पहा, आता फक्त आपण क्रिस्टमधलंच डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ नाही, या ट्रफमधलं पण जे आहे डिस्टन्स त्यालाही वेवलेंथ म्हणतात. इज कॉल्ड वेवलेंथ ऑफ द वेव. ओके. द क्रिस्ट अँड ॲडजसंट ट्रफ फॉर्म वन सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव अँड द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह क्रिस्ट ऑर ट्रफ इज कॉल्ड ॲज द वेवलेंथ. ओके. Then next characteristics is crest and trough advance in the medium and are responsible for the transfer of energy. हे जे क्रिस्ट आणि ट्रफ आहे याच्या थ्रूच याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर केली जाते. And the transverse wave can travel only through the solid and not through the liquid and gases. ही जी वेव आहे ती फक्त सॉलिडमधूनच पास होते, लिक्विड आणि गॅसेसमधून पास होत नाही. Electromagnetic waves are transverse wave, but they do not require material medium for the propagation. इलेक्ट्रोमॅग्नेटिक ही जी वेव आहे ती कुठल्या टाईप ऑफ वेव आहे, ट्रान्सवर्स टाईप वेव आहे, बट इट कॅनॉट रिक्वायर द मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. ओके. वेन द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेन ट्रान्सवर्स वेव ॲडव्हान्स थ्रू द मीडियम देअर इज नो चेंज ऑफ प्रेशर अँड डेन्सिटी ॲट एनी पॉईंट ऑफ द मीडियम, बट द शेप चेंजेस पिरियडिकली. ॲक्च्युली जेव्हा ही वेव ट्रॅव्हल होती की नाही तेव्हा त्याच्यामध्ये जे त्याच्यावरती जे प्रेशर आहे ते आणि डेन्सिटी चेंज होत नाही, पण त्याच्यामधला शेप जो आहे तो चेंज होतो पिरियडिकली. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. अँड ट्रान्सवर्स वेव कॅन बी पोलराइज्ड. ट्रान्सवर्स वेव जी आहे ती टोटली पोलराइज्ड आहे. अँड मीडियम कन्व्हेइंग ए ट्रान्सवर्स वेव मस्ट पॉझेस द इलास्टिसिटी ऑफ द शेप, दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. म्हणजे ही पण पहा, मीडियम कन्व्हेनिंग अ ट्रान्सवर्स वेव मस्ट पॉझेस, जे मीडियम आहे ते काय, इट पॉझेस द इलास्टिसिटी ऑफ द शेप, दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. या कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, ट्रान्सवर्स वेवच्या. मग आता याच्यामध्ये जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते आपण पाहूयात. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द वेव ऑर ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, असा क्वेश्चन आहे. ॲक्च्युली हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ वेव हा पॉईंट आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर ट्रान्सवर्स वेव.
मग आपण आता याचं इन टर्म्स ऑफ इक्वेशन बघायचं. याची जी इक्वेशन आहे ती आपल्याला इथे करायची आहे. आता आपण इथं कन्सिडर करूयात. कन्सिडर ए ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कन्सिडर ए ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह whose particle position is described by x, whose particle position described by x and displacement from equilibrium and displacement from equilibrium position is described by y, is described by y. ओके. मग आता ही जी वेव आहे याच्यामध्ये पहा, सगळ्यात फर्स्ट आपण कन्सिडर केलं ट्रान्सफर्स वेव हुज पार्टिकल पोझिशन डायरेक्टेड, ती आपण एक्सने डिनोट केली. अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन इज डिस्क्राईब बाय वाय. therefore y into bracket x comma t is equal to a sin kx minus omega t plus phi. ॲक्च्युली ही जी वेव आहे ती साईन वेव आहे. सच अ सायनुसॉइडल वेव कॅन बी रिटन ॲज फॉलोज. जी साईन वेव असते ती या फॉर्ममध्ये लिहितात. मग आपण ही वेवला सायनुसॉइडल वेव म्हटलं आहे. आणि ती कशी लिहिली जाते. y of x comma t is equal to a sin kx minus omega t plus phi, where a, k, omega and phi are constants. And y is equal to x comma t is equals to the displacement as a function of position x and time. Displacement म्हणजे ह्याचा meaning आहे. Displacement as a function of position x and time t. Okay. And a is the amplitude of the wave. त्यातले सगळ्याचे meaning. A is amplitude of wave. Omega is the angular frequency of wave. Then k is equals to angular wave number. आणि यामध्ये जो पॉईंट आपण म्हटला की x0 minus omega t plus phi is equals to the argument of sinusoidal wave, and it is the phase of the particle at x at time t. Phase of particle at x at time t. Okay. At a particular instant, पहा एका पर्टिक्युलर इन्स्टंटला t is equal to t0. Second point, at particular instant t is equals to t0. Then this equation y into x comma t0 is equal to a sin kx मायनस ओमेगा टी 0 प्लस फाय. फक्त मी काय केलं, टीच्या जागी t0 पुटअप केला आणि त्याच्यावरून इक्वेशन लिहिली. तीच कशी लिहिणार आपण. दॅट इज इक्वल टू ए साइन ऑफ kx प्लस कॉन्स्टंट. दस आता हेच कसं लिहिलं आपण पहा इथे. दस t is equals to t0, shape of the wave as a function of x is a sine wave. म्हणजे आपण त्याला साईन वेव्ह असं म्हटलेलं आहे, जे आपण आधी सांगितलेलं आहे. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जात नाही.
हे जे एक्सप्रेशन आहे ते विचारत नाही, फक्त तुम्हाला ही इक्वेशन माहिती हवी त्यासाठी आपण हे घेत आहे. मग आणखीन थर्ड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, ॲट फिक्स लोकेशन. जर लोकेशन फिक्स्ड असेल तर इथे टाईम घेतला होता, इथे लोकेशन आहे, x=x0. मग ती इक्वेशन काय होऊन जाईल, y × x0, t a sin of kx0 - ωt plus phi. That is equals to a sin of constant minus omega t. म्हणजे ती जी इक्वेशन आहे ती कशी चेंज झाली, टाईम इन्स्टंटला काय आलं, a sin kx प्लस कॉन्स्टंट, बट ॲट फिक्स लोकेशन x=x0 इक्वेशन आलं a sin कॉन्स्टंट मायनस ओमेगा टी. Hence the displacement y at x=x0 varies as a sine function. म्हणजे ते व्हॅरी होतं in terms of sine function. This means that the particles of the medium through which the wave travel execute simple harmonic motion around their equilibrium position. म्हणजे यावरून काय सांगितलं आपण, this means the particles of the medium through the wave travel execute, ते काय execute करते in terms of simple harmonic motion around their equilibrium position. And for kx minus omega t plus phi to remain constant, x must increase in the positive direction as a time t increases. Thus, this equation 1 represents the wave traveling along the positive x-axis. Similarly, the direction म्हणजे दोन ज्या इक्वेशन्स आहेत जी आपण म्हटलं फर्स्ट फॉर के एक्स मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता ह्यातली इक्वेशन नंबर 1 जी आहे ती सगळ्यात पहिली जी लिहिलेली होती की नाही आपण, ती इक्वेशन 1 आहे. ही जी आहे ही इक्वेशन 1 आहे. मग ह्याच्यामध्ये अलॉंग पॉझिटिव्हमध्ये गेली तर इक्वेशन काय येतं आणि निगेटिव्हमध्ये गेली तर इक्वेशन काय येतं. जर पॉझिटिव्हमध्ये गेली तर ती जी इक्वेशन आहे ती अशी येते, y a sin kx minus omega t plus phi. To remain constant, x must increase in the positive direction as a time t increases. Thus, equation 1 represent a wave traveling through the positive x-axis. And similarly, a wave traveling in the direction of the negative x-axis is represented. ही इक्वेशन काय होऊन जाईल, y a sin kx plus omega t plus phi. इथं जे साईन आहे ते चेंज झालेलं आहे फक्त. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द ट्रान्सफर्स वेव्ह. अशीच तुम्हाला लॉन्जिट्युडनलसाठी एक्सप्रेशन नाही आहे. लॉन्जिट्युडनलचं उद्या आपण ते लॉन्जिट्युडनल वेव्ह कशाला म्हणतात आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स उद्या लर्न करूयात. फक्त ओव्हरऑल ह्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस जी इक्वेशन आहे ती आहे इन टर्म्स ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन y a sin kx minus omega t plus phi, आणि अलॉंग निगेटिव्ह एक्सिस y a sin kx plus omega t plus phi. आय होप यू अंडरस्टूड. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह कशाला म्हणतात आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात, आणि मग त्याच्या पुढचा टाईप जो पॉईंट आहे आपला न्यूटन्स फॉर्म्युला तो आपण लर्न करणार आहे. I hope you understood that point we taken today. Thank you.